हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर. आणि हा जो एपिसोड आहे तो 2 इव्हेंटचा एकत्र असा व्लॉग बनवलेला आहे मी. ते म्हणजे मला अभिचे कझिन्स देवश्री दिदी आणि कामाक्षी दिदी आणि अभिची आत्या यांनी आजीकडे मला लंचसाठी इन्व्हाइट केलेलं होतं लास्ट वीकेंड. पण सॅटर्डे माझं वर्किंग असल्यामुळे मला लंचचं शक्य नव्हतं, म्हणून मी त्यांना सांगितलं ॲटलिस्ट मी तुम्हाला भेटायला येईन सो ऑफिसवरून, तर तुम्ही असाल का म्हणजे काही टाईमपर्यंत 5 वाजेपर्यंत वगैरे असं. ते म्हणाल्या की येऊ शकतेस, आम्ही आहोत इथे. सो मग मी निघाली ऑफिसवरून. झालं असं की आजी आजोबांची ॲनिव्हर्सरी झाली काही दिवसांपूर्वी, नाही ॲक्च्युली 1 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर मी 2 वेळा धावती भेट घेतलेली, पण असं सेलिब्रेशनचा योग नाही आला. पण म्हटलं बेटर लेट दॅन नेव्हर, राईट. सो म्हणून आणि सगळ्या आहेत, आत्या आहेत, नातवंड आहेत, मी नातसून पण तिथे चाललेली होती. तर मग मी बाबांनाही फोन केला पण ते बिझी होते. मी काय केलं की केक पाठवला. ओके, सो आम्ही मग त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. आणि आमच्यासाठी एक शॉकिंग गोष्ट होती, ती बघूया काय. जवळ देऊ अजून नको, कशाला वाटतील. तू काप ना त्यांचा हात धरा. हा थांब थांब, पदर बघ कुठे गेला. आधी सांगा कितवा वाढदिवस आहे लग्नाचा. किती? ओ माय गॉड. मग तर झाले त्यात आजोबा 90 64 आणि 19 पूर्ण नाही झाले. पूर्ण नाही झालं. कसं 60वा सुरू झाला, संपले. ओके, डिसेंबरला. आणि ह्या डिसेंबरला 61 लागेल ना. हॅपी एनिव्हर्सरी, हॅपी 60th एनिव्हर्सरी. बरोबर. आम्हाला पण टिप्स पाहिजेत ना. हाऊ टू लास्ट फॉर दिस लॉंग. आजोबा सांगा. रोज भांडण आम्हाला करायचं तर लग्न खूप छान टिकतं. आम्हाला ॲडवाइस द्या. सुखी काय बोलतात, सुखी नाही, सक्सेसफुल मॅरेज, सक्सेसफुल 60 years. मी तुम्हाला विचारते, सक्सेसफुल मॅरेजसाठी आम्हाला टिप्स द्या हो. 60 yearsचे तुमचे अनुभव सांगा. चांगलं जेवण करून द्यायचं नवऱ्याला. दररोज भांडतो, भांडण करायचं. भांडणाने प्रेम वाढतं असं मी ऐकलेलं. छान भरवलं मग. शेअरिंग इज केअरिंग. आय डोंट थिंक त्यांच्याकडे अजून काही टिप्स आहेत. हो तुझ्या लेखा घरी ठेवते. मग थोडा जुगाड करून आम्ही ग्रुप फोटो काढला आणि खूप काय छान छान खाल्लं. मोदक खाल्ला, ढोकळा खाल्ला आणि गप्पा मारल्या. आणि मग आम्ही विवियाना मॉलला गेलो. मी देवश्री दिदी, कामाक्षी दिदी. आणि मग त्या विकेंडला तर मला लंचसाठी जमलं नाही, म्हणून देवश्री दिदींनी मला ह्या विकेंडला डिनरसाठी इन्व्हाइट केलं. तर मी अंधेरीला त्यांच्या घरी डिनरसाठी गेले. देवश्री दिदींनी कामाक्षी दिदी आणि चिन्मय जिजूंना पण बोलवलेलं होतं. आणि आम्ही हे असं त्यांनी आमच्यासाठी असं गुआवा मिंट काहीतरी ड्रिंक बनवत होत्या. खूप मेहनत घेतली आहे त्यावर त्यांनी.
5 वाजल्यापासून इन्व्हाइट केलेलं होतं. मी काहीतरी 5:30 अराउंड पोचली. चिन्मय जिजू आणि कामाक्षी दीदी पोचल्या नव्हत्या अजून, आणि आमच्यासाठी त्यांनी स्नॅक्समध्ये इडली आणि खांडवी अरेंज केलेलं होतं. मग आम्ही ते खाल्लं, हे ग्वावा ज्यूस प्यायलो आणि आम्ही खूप गप्पा मारल्या. काय बनवलं सांगा. प्लीज वी कॉन्ट डू दिस. तू तुझा व्हॉइस ओव्हर टाक याच्यात. हां, ग्वावा मिंट, गोवा ज्यूस, जस्ट गोवा मिंट आणि यू टूक द बुलेट. काय झालं. ते इडली माहिती आहे का तुला हे? हां हां, मोठी वाली ना. हे मी तुला फुल देऊ की फुल एक घेशील की? नाही, थोडं थोडंच द्या. हां, आधी हाताने बनवलं. चटणी तुझी कुठली आहे प्रेफर्ड? चालेल मला दोन्ही पण. तो सांबार ना स्प्रेड होईल, सो तुला पहिले हे खाऊन ते घ्यायचं. सो आम्ही हे खाल्लं. कामाक्षी दीदी जिजू पण आले आणि मग आम्ही पत्ते खेळले आणि मग डिनर होईपर्यंत आम्ही गप्पा मारल्या, खूप सारे किस्से अँड ऑल. देवश्री दीदीने पंजाबी जेवण केलेलं होतं. राजमा चावल, पनीर चिली आणि आलू मटार, आणि आमच्यासाठी डेझर्टमध्ये असं रसमलाई जी त्यांनी तेवसमधून ऑर्डर केलेली होती, आणि खूप छान टाईम स्पेंड केला आम्ही. I'll just say thank you so much for having me over. I had an amazing time with you all guys. Thank you for making it happen, and especially the cutest host. She made sure that I was comfortable and enjoyed every moment, and the food was so delicious. Thank you Tarun Jiju for dropping me back home. That was so sweet of you both. Thank you all.